सर्व आंदोलकांचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। नवनाथ बन आपली बाजू। विशालजी, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी राष्ट्र प्रथम, पार्टी नंतर आणि व्यक्ती शेवटी हेच धोरण असतं आणि याच धोरणातून धर्मेंद्र प्रधानजी यांनी आपला राजीनामा दिलाय। विद्यार्थ्यांच्या नावावर गेल्या काही दिवसात जंतर मंतर मध्ये जे गैरप्रकार करण्याचा प्रकार झाला, याला राजकीय वळण देऊन आंदोलन करण्याचा प्रकार केला। राहुल गांधींच्या रिलॉन्चिंगसाठी या आंदोलनाचा गैरवापर करण्याचा प्रकार केला। त्या पार्श्वभूमीवर या देशामध्ये राजकीय अराजकता पसरू नये, काही लोक जाणीवपूर्वक या देशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, हे मागच्या 20 दिवसामध्ये आपण बघितलंय। त्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधानजी यांनी नेशन फर्स्ट या भूमिकेतनं आपला राजीनामा दिलाय। व्यक्ती महत्वाचा नसतो, देश महत्वाचा असतो, हीच भूमिका घेऊन धर्मेंद्रजी प्रधान यांनी राजीनामा दिला। खरं तर ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू झालं, विशालजी, हे आंदोलन विद्यार्थ्यांनी सुरू केलं होतं, परंतु आता क्रेडिट असं घेतलं जातं की राहुल गांधी यांनी सुरू केलं होतं। राहुल गांधी यांना लॉन्चिंग करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले आणि त्यातलाच आणखी एक प्रयत्न की आतापर्यंत 99 निवडणुकीमध्ये राहुल गांधींना रिलॉन्च करून काही उपयोग झाला नाही, म्हणून या आंदोलनाच्या निमित्ताने राहुल गांधीला लॉन्चिंग करण्याचा एक प्रयत्न काँग्रेसकडनं निश्चित झाला। परंतु इथल्या देशातली तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे। आपण बघताय की मोदीजींच्या आव्हानानंतर तरुणाईने देखील हे आंदोलन मागे घेतलंय। आमचा आक्षेप हेच आहे की ज्याला हुकुमशाही वगैरे हे जे भाषा वापरली जाते, ज्या काँग्रेसने आणीबाणी आणली ते खरे हुकुमशाही। ज्या काँग्रेसच्या काळामध्ये 150 पेपर फुटले होते परंतु एकाही मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, ती हुकुमशाही। आता विशालजी एकच मुद्दा सांगतो, पंजाबमध्ये फार्मसीचा पेपर फुटलाय। आता आम्हाला अभिजित दिपके आणि ही कॉक्रोच जनता पार्टी पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आता पंजाबमध्ये जाऊन कधी आंदोलन करतील याची वाट आम्ही बघतोय। कारण पंजाबमध्ये ज्या पद्धतीनं फार्मसीचा पेपर फुटलाय, 35 लोकांना तिथं ताब्यात घेण्यात आलंय, अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान तिथं झालंय फार्मसीच्या पेपरमध्ये। आता अपेक्षात आहे की अभिजित दिपके जसं भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आंदोलन करतायत, त्याच पद्धतीनं तिथे जाऊन देखील आंदोलन करतील आणि आपण विद्यार्थ्यांच्याच बाजूने आहेत, आपला राजकीय अजेंडा नव्हता हे ते सांगण्याचा प्रयत्न करतील। परंतु कालच्या आंदोलनामध्ये जाणीवपूर्वक काँग्रेसने राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आणि हुकुमशाही बोलण्याचा अधिकार काँग्रेसला नाही, कारण ज्यांनी आणीबाणी लादली, ज्यांनी या देशाला लुटण्याचं काम केलंय ते खरं हुकुमशाही होते आणि त्यांना घरी बसवण्याचं काम देशातल्या जनतेने केलंय आणि 2029ला देखील यांना घरी बसवण्याचं काम इथली तरुणाई आणि देशातील जनता करेल, कारण हुकुमशाही प्रवृत्ती कोणाची हे देशाने बघितले। बरं, हुकुमशाही या मुद्द्यावरती काँग्रेसचं काय म्हणणं आहे या विषयावरती मी भाई आपल्याकडे येणारच आहे, मात्र तत्पूर्वी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे देखील आपल्यासोबत आहेत। संजय सर, आतापर्यंतची सगळी प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेली असेल, अखिल चित्रे देखील थोड्या वेळामध्ये आपल्याबरोबर जोडले जात आहेत। मात्र संजय सर, एका बाजूला ज्यावेळेला एवढं मोठं जन आंदोलन उभं राहतं, जेनझीज किंवा विद्यार्थी फार मोठ्या संख्येनं सगळ्यांसमोर येतात, त्यानंतर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, प्रत्येक राजकीय पक्षानं या मंचाचा कसा वापर केला ते आपण सगळ्यांनी पाहिलं, प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीनं स्वतःची पोळी कशी भाजून घेतलं हेही आपण पाहिलं। मात्र संजय आवटे सर, आता विद्यार्थ्यांच्या